व्ह्यू इतका सुंदर आलाय म्हणून मी विचार केला हा व्ह्यू तुम्हाला दाखवावा। हे पंचकेदार आहे, 3.5 किलोमीटरचा ट्रेक संपलाय आणि आपण डोंगर चढलोय तृतीय केदार जे गावात तुंगनाथ। तुंगनाथ मंदिराच्या परिसरात आहोत आपण। चोपता ठिकाणी एक तुंगनाथ म्हणून एक मंदिर आहे जे सगळ्यात उंच महादेवाचं मंदिर मानलं जातं। तिकडे आलो आणि तो ट्रेक चालू करतो सध्या। तीन 3.5 किलोमीटरची पूर्ण अशी चढाई आहे। तुंगनाथचा ट्रेक करतोय आमचे ट्रेकर्स, सगळ्यात वयस्कर ट्रेकर नाना। आणि आजही आम्हाला पावसाने साथ दिलेली आहे, थोडीशी ऊन पडलंय, वातावरण चांगलंय, वातावरण खूप चांगलं आहे। आणि हा सुद्धा 3-3.5 किलोमीटरचा ट्रेक आहे। थोडं बॉडीचं एक्झर्शन ऑलरेडी झालेलं आहे, फक्त थोडंसं चढायला त्रास होतोय पण ठीक आहे। एक किस्सा सांगतो। एका ठिकाणी लँडस्लाईड झालं होतं आणि आम्ही थांबलो होतो आणि लोक बोलत होते काय यार सगळीकडेच लँडस्लाईड होते। तर तिथे एक लोकल माणूस आला होता, त्याच्या गाडीच्या समोरच लँडस्लाईड झाली म्हणून त्यांनी गाडी रिवर्स घेतली आणि तो आम्हाला भेटला। तो बोलता बोलता सहज बोलला की भगवान ऐसे ही थोड़ी मिलते, पूरी परीक्षा लेके मिलते। म्हणून आम्ही पण परीक्षा देतच ट्रेक करतोय। कसला भारी व्ह्यू आहे। आणि हा व्ह्यू हा तुंगनाथचा व्ह्यू आहे। उखीमठ म्हणून एक जागा आहे चोपताच्या जवळ। केदारनाथवरून उतरल्यावर म्हणजे सोनप्रयागवरून चोपताच्या साईडने उतरायचं, मग तुम्हाला ही जागा हे तुंगनाथचं ठिकाण मिळेल आणि ही चढाई करायला। तुंगनाथच्या ट्रेकला, तुंगनाथ हे पंचकेदारमधलं एक आहे जे की हायेस्ट महादेवाचं मंदिर आहे, म्हणजे सर्वात उंचीवरचं। आणि तुम्ही जर बद्रीनाथला जात असाल तर बद्रीनाथला जाताना म्हणजे केदारनाथवरून बद्रीनाथला निघाले तर तुम्ही चोपता मार्गे बद्रीनाथला गेला तर चोपतामध्ये तुम्ही आले की तुम्हाला चोपतापासून हा 3.5 किलोमीटरचा ट्रेक लागेल जो की तुंगनाथ मंदिरापाशी जातो। ट्रेक एकदम इझी आहे, फक्त वर वातावरण म्हणजे हवा आपले ऑक्सिजन कमी होत जातो त्यामुळे दम लागेल। पण चोपतापासून ते मंदिरापर्यंत तुंगनाथ मंदिरापर्यंत पूर्ण दगडाचा रस्ता आहे त्यामुळं त्रास होणार नाही तुम्हाला। आणि इथं तुम्हाला खच्चर पण अवेलेबल आहेत। खच्चर हा व्ह्यू बघू शकता। सह्याद्री असो हिमालयन सौंदर्य ते सौंदर्य आणि त्याचं ते आपण जपलंच पाहिजे। त्यामुळे आमचे सह्याद्रीचे ट्रेकर्स तुंगनाथ ट्रेकचा कचरा उचलताना कधी पण या, पण कचरा करू नका। तुंगनाथचा ट्रेक जवळपास अर्धा झालाय आणि व्ह्यू इतका सुंदर आलाय म्हणून मी विचार केला हा व्ह्यू तुम्हाला दाखवावा। कारण व्ह्यू बघा, तुंगनाथला पोहोचत आलोय, एवढं राहिले आणि इथं हे दिसलं
हाय अल्टिट्यूड प्लांट फिजिओलॉजी रिसर्च सेंटर आहे, हे तिकडे आहे. खालून 3 किलोमीटर आणि 200 मीटर आल्यानंतर हे प्रथम दर्शन भेटतं तुंगनाथ मंदिर. आपण जवळ जाऊन बघूयात. चंद्रशिला आहे तुंगनाथ टेम्पल. हे पंचकेदार आहेत, श्री केदारनाथजी, मधमेश्वर, तुंगनाथ बाबा, रुद्रनाथजी आणि कल्पेश्वर. 3.5 किलोमीटरचा ट्रेक संपलाय आणि आपण डोंगर चढून आपण आलोय तृतीय केदार, जय बाबा तुंगनाथ. पंचकेदारपैकी एक केदार आहे तृतीय केदार. हाईटवर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. तुंगनाथ मंदिराच्या परिसरात आहोत आपण. महानंदा पार्वती. भैरवनाथ. पंचकेदारपैकी एक मानला जाणारा श्री तुंगनाथ बाबांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत चमोली. चमोली म्हणून एक ठिकाण आहे, तिथं आम्ही रूम बुक केलेली आहे. कारण बद्रीनाथच्या रोडवर खूप मोठं लँडस्लाईड झालं आहे आणि त्यामुळं बद्रीनाथचा रोड 2 दिवस बंद आहे. तर आम्ही जाऊया चमोलीमध्ये आणि नंतर मग आम्ही डिसाईड करू रोडच्या कंडिशनवर की बद्रीनाथ करायचं की इतर काही करून मग पुढे जायचं. तर बघूयात आपण. तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. तर आपण भेटू आता चमोलीमध्ये. बापू पुढे हे गरम पाण्याचं कुंड आहे. तांबूळ केल्याने दर्शन घेतलं तर पाप